जेव्हा मी माझ्या मुलीच्या पाठीवर बूट पुसताना तिच्या पतीला पाहिले तेव्हा माझे हात थरथरले. निशा दरवाजाजवळ जमिनीवर पडली होती, फाटलेल्या कपड्यांमध्ये आणि अस्वच्छ अवस्थेत. अक्षयने आपले महागडे बूट तिच्या पाठीवर घासले आणि आपल्या पाहुण्यांना हसत हसत सांगितले की ही आमची वेडी मोलकरीण आहे. अधूनमधून अशा हालचाली करते. जेवणाच्या टेबलावर 8 लोक बसले होते. सगळे हसत होते. हे कुणीही विचारले नाही की ही मोलकरीण कोण आहे, इथे का झोपली आहे. माझी मुलगी, माझी एकुलती एक मुलगी, जिला मी 28 वर्ष स्वतःचे रक्त आणि घाम गाळून वाढवले होते. पण त्यांना काय माहिती होते की मी कोण आहे. अक्षयला काय ठाऊक होते की ज्या साध्या आईकडे त्याने नेहमी दुर्लक्ष केले, ती गेल्या 28 वर्षापासून दरमहा 500 पेक्षा जास्त खात्यांचे लेखापरीक्षण करते. मला बनावट स्वाक्षरी ओळखायला फक्त 15 सेकंद लागतात. फसवणुकीची कागदपत्रे कशी दिसतात हे मला चांगले ठाऊक आहे. आणि मला हे देखील माहिती होते की आता सर्व काही संपवायची वेळ आली आहे. ती संध्याकाळ मला आजही काल घडल्यासारखीच आठवते. मी अचानक मुंबई नगराच्या त्या फ्लॅटवर पोहोचली होते, जो अक्षयने स्वतःच्या कष्टाने विकत घेतल्याचे सांगितले होते. मी दाराची बेल वाजवली. आतून हसण्याचे आवाज येत होते. पण दरवाजा एका अनोळखी माणसाने उघडला. मी निशाबद्दल विचारले. त्याने आत बोट दाखवले आणि हसत म्हणाला, ती मोलकरीण आता कुठेतरी असेल. मोलकरीण? तो माझ्या मुलाला मोलकरीण म्हणत होता. मी हॉलमध्ये गेले. तिथे 8 लोक बसून जेवत होते. पांढरा शर्ट आणि महागडी घड्याळ घालून अक्षय सर्वांचे स्वागत करत होता. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी चिडचिड दिसली. मग त्याने हसून म्हटले, अहो आई, तुम्ही येणार आहात हे सांगितले नाही. निशाची प्रकृती थोडी बरी नाहीये. ती कुठे आहे? मी विचारले. बेडरूममध्ये विश्रांती घेत असेल. तुम्ही बसा, मी बघतो. तो म्हणाला. पण माझी नजर दरवाजाच्या कोपऱ्यात गेली. तिथे जुन्या कपड्यांच्या ढिगाजवळ जमिनीवर कोणीतरी पडले होते. मी जवळ गेले. जेव्हा पाहिले तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. ती माझी मुलगी निशा होती. फाटलेली कुर्ती, विखुरलेले केस आणि सुजलेला चेहरा. ती एखाद्या प्राण्यासारखी जमिनीवर झोपली होती. हे काय आहे? माझा आवाज कापत होता. अक्षय हलके हसत म्हणाला, अहो ते आई, खरं तर निशाला कधी कधी असे झटके येतात. तुम्हाला तिची मानसिक स्थिती माहीतच आहे ना. डॉक्टरांनी सांगितले आहे की जेव्हा असे होते तेव्हा तिला एकटे सोडून द्यावे. आणि मग माझ्या डोळ्यात देखत त्याने आपले बूट काढले आणि निशाच्या पाठीवर पुसू लागला. एका पाहुण्याने विचारले, भावा, ही कोण आहे? ही आमची वेडी मोलकरीण आहे, अक्षय म्हणाला. अधूनमधून असे वागते. तिला जास्त समजत नाही, पण काम चांगले करते म्हणून ठेवले आहे. सगळे हसत होते. पण मला माहिती होते की मी जे पाहत होते ती फक्त सुरुवात होती. माझे नाव सुनीता आहे. मी 53 वर्षाची आहे. मी लखनौमध्ये एका 2 खोलीच्या फ्लॅटमध्ये राहते, जो मी आणि माझ्या पतीने 20 वर्षापूर्वी मिळून विकत घेतला होता. पतीचे नाव राजीव होते. त्यांना जाऊन 3 वर्ष झाली. त्यांचे दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. औषधे आणि उपचारांवर सर्व काही खर्च झाले, पण राजीव वाचू शकले नाहीत. निशाचे लग्न 6 महिन्यांपूर्वी अक्षयशी झाले होते. त्याने जमिनीचा व्यवहार, रिअल इस्टेट करत असल्याचे सांगितले होते. लग्नात मी माझी सर्व पुंजी लावली होती. फक्त एक छोटी आपत्कालीन रक्कम शिल्लक होती. मी गुप्ता मेटल्स वर्कमध्ये वरिष्ठ लेखापाल, सिनियर अकाउंटंट आहे. 28 वर्षापासून मी तिथे काम करते. 500 कर्मचाऱ्यांच्या खात्यांचे
ऑडिट करणे हे माझे काम आहे. पैशांचा हिशोब, कागदपत्रे वाचणे आणि फसवणूक पकडणे हे मला चांगले जमते. पण त्या संध्याकाळी मुलीला त्या अवस्थेत पाहून माझी सर्व समज धूसर झाली. तिथे फक्त एक आई उरली होती, जिच्या मुलीला कोणीतरी मोलकरीण बनवले होते. मी अक्षयला म्हटले, "मी निशाला घेऊन जात आहे." त्याने हसत उत्तर दिले, "आई, तुम्ही काळजी करू नका. हे औषधांचा परिणाम आहे. डॉक्टरांनी नवीन औषध दिले आहे. काही दिवसात ती बरी होईल." "कोणते औषध? कोणता डॉक्टर?" "मनोपचार तज्ज्ञ, सायकॅट्रिस्ट आई. तुम्हाला माहीत आहे ना, निशाला कधी कधी त्रास होतो, म्हणून मी तिला नेले होते." पाहुणे सर्व ऐकत होते. काही जण सहानुभूतीने मान हलवत होते. मी निशाला हलवले, पण ती उठली नाही. ती गाढ झोपेत होती की काय मला समजलेच नाही. मी म्हटलं, "मी तिला आत्ता डॉक्टरांकडे नेते." अक्षयचा चेहरा कडक झाला. "आई, इथे येऊन उगाच गोंधळ घालू नका. निशा माझी पत्नी आहे आणि मी तिची काळजी घेतो." मी उभी राहिले, अक्षयच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे म्हणाले, "मी उद्या सकाळी 10 वाजता येईन. जर निशा ठीक नसेल तर मी पोलिसांना सोबत घेऊन येईन." त्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यात एका क्षणासाठी भीती दिसली. मी घरी आले, पण त्या रात्री मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी अक्षयच्या घरी गेले, तेव्हा निशा ठीक दिसत होती. तिने साडी नेसली होती आणि ती हसून स्वागत करत होती. अक्षयही तयार होऊन उभा होता. तो म्हणाला, "बघा आई, मी म्हणालो होतो ना, ती ठीक आहे." अक्षय कामावर निघून गेला. मी स्वयंपाकघरात निशासोबत चहा पिण्यासाठी बसले. मी विचारले, "निशा, सर्व खरं सांग. सर्व ठीक आहे ना?" "हो आई. अक्षय माझी खूप काळजी घेतो." "आणि ती औषधं?" मी विचारले. निशाचा चेहरा बदलला. "कोणती औषधं?" "अक्षयने मला कोणत्याही डॉक्टरकडे नेलेले नाही आणि मी कोणतीही औषधं घेत नाही." तेवढ्यात मला तिथे एक औषधाची बाटली दिसली. मी पाहिले तर ती जुनी आणि मुदत संपलेली, एक्सपायर्ड होती. अक्षय पाहुण्यांसमोर खोटे बोलत होता. ते सर्व एक नाटक होते. मी ती बाटली गपचूप माझ्या पिशवीत टाकली. घरी परतल्यावर मी विचारात पडले. लग्नानंतरचे 6 महिने सर्व ठीक होते, पण त्यानंतर निशाचा फोन कमी झाला. ती थकलेली दिसू लागली. एकदा तिच्या हातावर निळा वळ दिसला, तेव्हा तिने पडल्याचे सांगितले. अक्षय तेव्हा तिला टोमणे मारत होता. मग हळूहळू पैशांच्या अडचणीच्या बातम्या येऊ लागल्या. एक दिवस अक्षयचा फोन आला. तो खूप गोड आवाजात म्हणाला, "आई, एक मोठा जमिनीचा व्यवहार करायचा आहे. त्यासाठी 15 लाख रुपये हवे आहेत. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत." मी म्हणाले, "तुमची मुदत ठेव FD आहे ना? आणि घरही आहे. तुम्ही ते गहाण ठेवू शकता." माझे घर गहाण ठेवायला तो सांगत होता. मी त्याला 2 दिवस विचार करण्यासाठी मागितले. त्या रात्री मी राजीव यांच्या फोटोकडे बघत विचार केला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या कंपनीच्या वकिलांशी बोलण्याचे ठरवले. राघव, 45 वर्षांचे, अत्यंत शांत आणि समजूतदार माणूस. मी त्यांना सर्व काही सांगितले. त्यांनी सर्व ऐकून घेतले आणि म्हणाले, "एक काम करा. आधी या अक्षयची पार्श्वभूमी तपासून घ्या. जो जमिनीच्या व्यवहारात काम करतो, तर त्याची काहीतरी नोंदणी असेलच. परवाना असेल. मी माझ्या मित्राशी बोलतो, जो नोंदणी कार्यालयात आहे." 2 दिवसानंतर राघवनी मला बोलवले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. मी तपास केला. अक्षयच्या धवनच्या नावावर कोणतीही नोंदणी नाही, कोणताही परवाना नाही. हा माणूस अधिकृत विकसक डेव्हलपर वाटत नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
राघवजी पुढे म्हणाले, मी माझ्या दुसऱ्या एका मित्राशीही बोललो, जो बँकेत काम करतो. अक्षय धवनवर अनेक कर्ज आहेत. काही खाजगी वित्त संस्थांकडून त्याने एकूण 47 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. आणि तुम्ही ज्या मालमत्तेबद्दल सांगितले होते त्या सर्व मालमत्ता गहाण आहेत. काही तर त्यांच्या नावावरही नाहीत. मला असे वाटले जसे कोणीतरी छातीत सुरा खुपसला असावा. माझी मुलगी, माझी निशा अशा एका फसव्या माणसाशी लग्न करून बसली होती, जो कर्जबाजारी आणि कदाचित जुगारी होता. मी राघवांना विचारले, आता मी काय करू? त्यांनी सांगितले, सर्वात आधी तुमची मालमत्ता सुरक्षित करा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करू नका आणि निशाची काळजी घ्या. हा माणूस धोकादायक असू शकतो. मी घरी परतले आणि रात्रभर जागीच होते. अक्षयला जेव्हा कळेल की मी त्याला पैसे देणार नाही, तेव्हा तो काय करेल? निशाचे काय होईल? 2 दिवसांनी अक्षयचा पुन्हा फोन आला. आई, तुम्ही विचार केला का? हो, मी तुला पैसे देऊ शकत नाही, मी ठामपणे सांगितले. फोनवर काही वेळ शांतता होती. मग त्याचा आवाज आधीपेक्षा जास्त कडक झाला. ठीक आहे आई, तुमची मर्जी. आणि फोन कट झाला. त्यानंतर जे घडले त्याचा मी कधी विचारही केला नव्हता. पुढच्या आठवड्यात निसाचा फोन आला. ती रडत होती. आई, प्लीज लवकर ये. मी धावत तिथे पोहोचले. दरवाजा उघडला तेव्हा निशाची अवस्था पाहून माझ्या तोंडून किंचाळीच बाहेर पडली. तिचा चेहरा सुजलेला होता, केस विखुरलेले होते आणि कपडे फाटलेले होते. काय झाले? अक्षयने मला मारले. तो म्हणाला की तुम्ही पैसे द्यायला नकार दिलात. तो मला म्हणाला की तुम्ही एक स्वार्थी स्त्री आहेस, जिला आपल्या मुलीचा आनंद बघवत नाही. माझे रक्त सळसळू लागले. तो कुठे आहे? माहित नाही. काल रात्रीपासून तो घरी आलेला नाही. मी निशाला सावरले, तिला पाणी पाजले, तिच्या जखमांवर औषध लावले आणि निर्णय घेतला. निशा, तू माझ्यासोबत चल. नाही आई, मी अक्षयची पत्नी आहे. मी त्याला कशी सोडू? निशा, तो तुला मारहाण करतो, हे चुकीचे आहे. पण आई, लग्न झाले आहे, समाज काय म्हणेल? तिथेच मला समजले की निशाला वाचवण्यासाठी मला काहीतरी वेगळे करावे लागेल. मला अक्षयचा पूर्णपणे नाश करावा लागेल. त्याचे सर्व खोटे आणि कारस्थान उघड करावे लागेल. त्या दिवसापासून मी माझा तपास अधिक तीव्र केला. राघवच्या मदतीने मी अक्षयबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मला कळाले की तो ऑनलाईन जुगार खेळतो आणि क्रिकेटवर सट्टा लावतो. तिथेच त्याने त्याचे सर्व पैसे गमावले होते आणि आता तो माझ्या मालमत्तेवर डोळा ठेवून होता. मी माझ्या घरची सर्व कागदपत्रे जपून ठेवली. 3 आठवड्यानंतर मला अजून एक धक्का बसला. एक माणूस माझ्या घरी आला. त्याच्या हातात काही कागदपत्रे होती. तुम्ही सुनीता आहात का? हे तुमच्यासाठी कायदेशीर नोटीस आहे, अक्षय धवनच्या वतीने. मी कागदपत्रे वाचली तेव्हा माझे हात थरथरू लागले. अक्षयने दावा केला की निशाची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तिने तिच्या मालमत्तेचा अधिकार, पॉवर ऑफ अटर्नी, मला दिले आहेत आणि निशा त्याची पत्नी असल्यामुळे ते अधिकार आता अक्षयचे असावेत. त्या कागदावर निशाची स्वाक्षरी होती, किंवा किमान तशी दिसणारी तरी होती. मी लगेच राघवकडे धाव घेतली. त्यांनी कागदपत्रे पाहिली आणि म्हणाले की ही स्वाक्षरी खरी तर वाटत नाही. इथे पेनचा दाब वेगळा आहे आणि अक्षरांची वळणेही वेगळी आहेत. ही स्वाक्षरी दुसऱ्या कोणीतरी केली आहे. माझ्या 28 वर्षाच्या अनुभवानेही तेच सांगितले. मला खात्री होती की ही ती निशाची स्वाक्षरी नव्हती. मला याला आव्हान देऊ शकतो. राघव म्हणाले, पण त्यासाठी आपल्याला ठोस पुराव्यांची गरज आहे. तेव्हा मला एक युक्ती सुचली. मी पुरावे गोळा करायचे ठरवले.
मी निशाला न सांगता तिच्या घरात एक लहान ध्वनी मुद्रक व्हॉइस रेकॉर्डर सोफ्याखाली लपवून ठेवला. हे चुकीचे होते, पण माझ्या मुलीचे आयुष्य पणाला लागले होते. एका आठवड्यानंतर मी ते रेकॉर्डर परत आणलं आणि ऐकला. अक्षयचा आवाज गुंजला. तुझ्या आईला काय वाटते स्वतःबद्दल? त्या म्हातारीकडे जे काही आहे ते तुझेच आहे आणि तुझे म्हणजे माझेच. निशाच्या रडण्याचा आवाज आला. पण अक्षय, त्या माझ्या आई आहेत. मग तयार राहा, मी स्वतः सर्व काही हिसकावून घेईन. अक्षय ओरडला. त्या रेकॉर्डिंग मध्ये अक्षयचा जुगाराबद्दल आणि कर्जाबद्दलही खूप काही होते. राघवजी म्हणाले, हा खूप चांगला पुरावा आहे, पण आपल्याला अजून काही हवे. पुढचे 2 महिने मी एका गुप्तहेरासारखे काम केले. अक्षय कोणाला भेटतो, कुठे जातो यावर मी लक्ष ठेवले. एकदा तर मी त्याला एका सट्ट्याच्या अड्ड्यावरही पाहिले. तिथे मी त्याची छायाचित्रे काढली, चलितचित्र, व्हिडिओ बनवले. राघवजींच्या मित्राने त्याच्या बँक खात्याचा तपशील काढला, ज्यातून स्पष्ट झाले की गेल्या 6 महिन्यात त्याने 70 लाख रुपये जुगारात गमावले होते. मी निशाला सर्व पुरावे दाखवले तेव्हा ती कोलमडली. आई, माझी चूक झाली. तो मला माणूस समजत नाही तर मोलकरीण समजतो. मी तिला मिठी मारली आणि सांगितले की अजून वेळ गेलेली नाही. एका दिवशी निशाचा घाबरलेला फोन आला. आई, अक्षयने या आठवड्यात त्याच्या गुंतवणूकदारांना घरी जेवायला बोलवले आहे आणि मला स्वयंपाक घरातच राहायला सांगितले आहे. मला समजले की तो पुन्हा काहीतरी नाटक करणार आहे. मी सांगितले, निशा, तो जे काही सांगतोय ना तसेच कर. मी सुद्धा तिथे येईन. जेवणाच्या दिवशी मी संध्याकाळी 7 वाजता तिथे पोहोचले. दरवाजा एका पाहुण्याने उघडला. हॉलमध्ये 8 लोक जेवत होते. अक्षय मालकासारखा बसला होता. मला पाहून तो म्हणाला, आई, तुम्ही इथे? निशा आत आहे. तिची प्रकृती ठीक नाही. मी तिथे पाहिले तर दरवाजाच्या कोपऱ्यात निशा जमिनीवर पडलेली होती. अक्षय पाहुण्यांसमोर तिला वेडी मोलकरीण म्हटले आणि आपले बूट तिच्या पाठीवर पुसले. पण त्या क्षणी माझ्या मनात जी आग पेटली ती विझणारी नव्हती. मी शांतपणे पाहत उभे राहिले. अक्षय हसून पाहुण्यांना सांगू लागला की आईला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी माझा फोन काढला आणि एक नंबर फिरवला. हॅलो, मी सुनीता बोलतेय. हो, त्याच पत्त्यावर या. 10 मिनिटांनी दाराची बेल वाजली. जे बाहेर राघवजी आणि 2 पोलीस उभे होते. अक्षयचा चेहरा पांढरा पडला. हे काय? राघव म्हणाले, मी राघव त्रिवेदी, सुनीता यांचा वकील आणि हे पोलीस निरीक्षक आहेत. मी अक्षयच्या जवळ गेले, त्याच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे म्हणाले, तुला वाटले होते ना की मी एक म्हातारी मूर्ख स्त्री आहे. तुला वाटले होते की तू माझ्या मुलीला उद्ध्वस्त करशील आणि मी गप्प बसेन. 28 वर्षे मी लेखापरीक्षण केले आहे. मला बनावट स्वाक्षरी आणि फसवणूक चांगली कळते. राघवनी एक फाईल उघडली आणि पाहुण्यांना दाखवली. हे बघा, अक्षयने पाठवलेली बनावट कागदपत्रे आणि त्याच्या जुगाराचे पुरावे. याने सट्टेबाजीमध्ये 70 लाख रुपये गमावले आहेत. एका पाहुण्याने विचारले, पण अक्षयने तर सांगितले होते की तो मोठा डेव्हलपर आहे. मी त्याला विचारले, तुम्ही याला पैसे दिले आहेत का? तो म्हणाला, हो, 10 लाख रुपये दिले आहेत एका व्यवहारासाठी. मी सांगितले, ते सर्व पैसे जुगारात गेले आहेत. अक्षय धवन एक जुगारी आणि गुन्हेगार आहे. पोलीस निरीक्षकांनी अक्षयच्या मुसक्या आवळल्या. अक्षय धवन, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. अक्षय ओरडू लागला, पण त्याला बेड्या ठोकल्या गेल्या. मी पाहुण्यांना सांगितले, तुम्ही आज
माझ्या मुलीला मोलकरीण म्हणताना पाहिले, पण ती या नराधमाच्या हिंसेची शिकार आहे. मी निशाला सावरले आणि तिला घेऊन माझ्या घरी आले. अक्षयला 3 वर्षाची शिक्षा झाली. त्याचे सर्व खोटे व्यवहार उघड झाले आणि त्याला कोणीही मदत केली नाही. निशा आता हळूहळू सावरत आहे. तिने माझ्याच कंपनीत कामाला सुरुवातही केली आहे. आज ती जुनी निशा पुन्हा परत येत आहे. जेव्हा मी आज देवापुढे दिवा लावते, तेव्हा माझ्या पतीच्या फोटोकडे बघून म्हणते, बघा, आपली मुलगी सुरक्षित आहे. या कथेतून मी हेच शिकले की कोणालाही, विशेषतः शांत राहणाऱ्या स्त्रियांना, कधीही कमकुवत समजू नका. आम्ही म्हातारा असू शकतो, पण मूर्ख नाही. आमच्याकडे अनुभव आहे आणि आपल्या मुलांसाठी लढण्याची ताकद आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया कळवा. आपल्या मुलांसाठी लढा. कधीही हार मानू नका. एक आई आपल्या मुलांसाठी अग्नी बनू शकते आणि अक्षय सारख्या लोकांसाठी ती आग पुरेशी असते. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.